करायचंय आपल्याला. त्याच्यानंतर टाचेवर चालायचं, टाचेवर, टाच. हॅलो, प्रयत्न करा प्रत्येकाने टाचेवर चालायचं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान, मस्त, चांगलं अटेम्प्ट. आता साईड आपली जी करंगळी आहे पायाची त्याच्या दिशेने चालायचा प्रयत्न करायचा. स्लो अँड स्टेडी. थोडं पुढे मागे, थोडं पुढे मागे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, एव्हरीबडी इज डुइंग, मस्त, खूप छान. नेक्स्ट पोझिशन आहे अंगठ्याच्या दिशेने पाय असे थोडे वाकडे करायचे, पण पाय स्ट्रेट ठेवायचे. आपण ऍक्च्युली हात पण असे वाकडे होतात आपले आपोआप, पण प्रयत्न करायचा आहे हात सरळ ठेवा आणि पाय अंगठ्याच्या दिशेने आहे ना बेंड करून या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न करा. सी, थोडा डिफिकल्टीज येतील तुम्हाला, नाही असं नाही, कारण आपण नवीन काहीतरी ट्राय आउट करतोय ना, शरीराला सवय नाही, मेंदूला सवय नाही. सो थोडा प्रयत्न करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान, मस्त. ठीक आहे, आता आपण हातपाय छानपणे हलवूया. पहिली पोझिशन, कमॉन, फटाफट, मस्त. अरे हात पाय उचलले पाहिजे. आता गरबा कोणी, किती जण गरबा खेळले? हॅलो, दांडिया गरबा कोण कोण खेळलाय? घरात, घरात की सोसायटी की कालिदास मध्ये? कोणीच नाही घेतलं. अरे वा, यादव काका जबरदस्त आहे. अच्छा, पाऊस पडतो म्हणून. ओके ओके ओके. गरबा महाग पडायचा घरी घरी घरी. व्हेरी गुड. थोडस हात असे कानापर्यंत येऊ दे. व्हेरी गुड. आणि पाय आहे ना ते तुमच्या सीटला टच झाले पाहिजे. तुमची फ्लेक्सिबिलिटी आहे ना, ही जी कंबर आहे ना, ही बारीक होण्यासाठी तुमचं पॅरामीटर आहे, तुमची जी टाच आहे ती तुमच्या सीटला टच झाली पाहिजे. जर ती टच होते आहे ना, ऑटोमॅटिकली तुमची कंबर, तुमचे पाय, तुमचे जे स्नायू आहेत किंवा साईडचं जे काही जमा झालेलं फॅट आहे ना, ते ऑटोमॅटिकली डिस्मॅन्टल होत आहे. सो तसा प्रयत्न करा. ठीक आहे, थांबूया आपण. त्याच्यानंतर पाय छातीपर्यंत लावायचा प्रयत्न करायचा. कमरेवर हात ठेवा, हात मोकळे ठेवा, कसं पण पाय वरपर्यंत यायला पाहिजे. प्रयत्न करा. येस, कमॉन. काही लोकांचे एवढे येतील, काही लोकांचे एवढे येतील. प्रयत्न करायचा. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. माझ्या लहानपणी माझे वडील मला नेहमी हेच सांगायचे. मला, माझं गाव वाळूचं गाव आहे ना, पण मला माहिती नाही की वाळूत ना अजून तेल येतं किती. सो थोडं कन्फ्युजन आहे मला. हा, वाळवंटात तेल कसं येईल. सो थांबूया आपण इथे. आता ऍक्च्युली पादहस्तासन करूया. हात वरती आणि स्लोली डोकं आणि पाठ सावकाश रीतीने खाली. पाय ताठ, एकदम ताठ राहिले पाहिजेत पाय. आणि हात जमिनीला टेकवण्याचा 100% प्रयत्न करा. होल्ड करा ही पोझिशन, जेणेकरून तुमच्या कमरेवर, पायावर जो ताण येतो आहे तो ताण तुम्ही ऍक्च्युअली एक्सपिरियन्स करताय. स्लोली वरती येऊया. व्हेरी गुड. असं आपल्याला फक्त 5 वेळा करायचं आहे. 1 आणि हळू करायचं आहे. 2 3 4 5. व्हेरी गुड, व्हेरी वेल डन, फर्स्ट क्लास. सो आता आपण वक्ष विकासक करूया. हात सगळ्यांनी समोर, होल्ड करा, पुढे या. असं आपण 5 वेळा.
व्हेरी गुड व्हेरी गुड. आता आपण पायामध्ये थोडस स्लाइटली अंतर घेणार आहोत, हात पुढे, आणि आपण चेअर पोझिशन करणार आहोत. बरोबर ही पाठ आहे ना पूर्ण खाली जायला पाहिजे आणि 10 सेकंद आपण होल्ड करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. क्या बात है, क्या बात है. व्हेरी गुड, व्हेरी वेल डन. प्रत्येकाने उत्साह ठेवा. आता हे आपण 10 सेकंद श्वास घेता घेता खाली जायचंय आणि श्वास सोडता सोडता वरती यायचंय. कम ऑन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्त. आता आपण थोडस पायामध्ये अंतर घेऊया, कोणासन करूया आपण. ठीक आहे. उजवा हात वरती, डावा हात पायात लगत आणि स्लो अँड स्टेडीली लेफ्टला जायचंय. नजर एखाद्या बिंदूवर स्थिर करायची आहे, होल्ड करायची आहे पोझिशन. एक 5-10 सेकंद. कमान हळूहळू वरती यायचं. जेवढे तुम्ही योग अभ्यास सावकाश आणि हळू कराल लेफ्टला, तेवढं तुम्हाला त्याचा जास्त बेनिफिट होतो. सावकाश, एकदम सावकाश होल्ड करायचं. जितकं होल्ड कराल तेवढं तुम्हाला जास्त मजा येईल योग करताना. स्लो अँड स्टेडली वरती यायचं. आता ही 5 वेळा आपण रिपीट करणार आहोत. 1 2 3 4 5. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सेम पोझिशन मध्ये राहा आणि आपल्याला आता कोणासन करायचंय. राईट हँड डाव्या पायाला आणि लेफ्ट हँड त्याच्यापर्यंत दृष्टी जाईल आपली आणि होल्ड करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लो अँड स्टेडली वरती यायचं. परत लेफ्ट हँडने सेम क्रिया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लो अँड स्टेडली वरती यायचं. थोडं गती देऊन करायचं 5 वेळेला. 1 वरती यायचंय, होल्ड करायचंय. 2 3 4 5. व्हेरी गुड, व्हेरी गुड. फर्स्ट क्लास. आता आपण पीटी करूया. ठीक आहे. मालवणीतली कुळदाची पीटी करूया की फिजिकल ट्रेनिंग करूया. ठीक आहे. सो 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2. व्हेरी गुड. सो मजा येते. टाळ्या वाजवून तुम्ही सांगू शकता ना, हा मजा येते आपल्याला. कारण टाळ्या वाजवल्याने तुमचे सगळे ऍक्युप्रेशरचे पॉइंट्स आहेत ना ते ऍक्टिव्हेट होतात. सो जेव्हा तुम्ही काहीतरी बोलली ना की टाळ्या वाजवायच्या. वा 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 वा. सासरा काय बोलला, टाळ्या वाजवायच्या. नवरा काय बोलला, टाळ्या वाजवायच्या. बायकोने चिडचिड केली, टाळ्या वाजवायच्या. तिला कळत नाही की त्यालाही कळत नाहीये काय झालंय. काय प्रॉब्लेम हा आहे ना तुमच्या याच्यावर माझी रिॲक्शन आहे, पण माझे ॲक्युप्रेशर पॉइंटवर माझा ताण आहे ना तो जातोय. बरोबर. भाजी नाही मी तर बायको बडबडत होता ना. सो आता शेवटचं आपण योगिक नृत्य करूया. हात लेफ्टला, चेहरा राईट साईडला. स्लो अँड स्लोली. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. व्हेरी गुड.